नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। विश्वरत्न, भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे स्मारक इंदुमिलच्या जागेवर दादर या ठिकाणी होत आहे। आमदार विजयभाई गिरकर यांनी 13 सप्टेंबर 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या ठिकाणी भेट देऊन स्मारकाच्या कामकाजाची पाहणी केली। याच ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन झालं होतं। तेच हे ठिकाण, याच ठिकाणी फावडा मारून, ढोक मारून आदरणीय आमदार विजयभाई गिरकर यांनी सुद्धा भूमिपूजन सोहळ्याच्या मंगलमय कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थिती लावली होती। हेच ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजनाचे ठिकाण। 13 सप्टेंबर 2024 आमदार भाई गिरकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाची पाहणी केली। यावेळी MMRDAचे मुख्य अभियंता प्रकाश भांगरे, कंत्राटदार शापूरजी पालनजी यांचे मुख्य अभियंता उमेश साळुंके, वास्तुविशारद शशी प्रभू यांचे कन्सल्टंट विनय बेडेकर यांच्या समवेत या स्मारकाच्या पाहणी दौऱ्यामध्ये समता परिषदेचे कार्याध्यक्ष अशोक कांबळे, रश्मिकांत यादव, राधेश्याम गुप्ता हे सुद्धा उपस्थित होते। दरम्यान दैनिक सम्राटचे संपादक कृणाल कांबळे आणि पत्रकार GS पाईकराव हे सुद्धा यावेळी उपस्थित होते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदुमिल येथील आंतरराष्ट्रीय स्मारकाचे उद्घाटन माननीय नरेंद्र मोदी प्रधानमंत्री हेच करतील असा विश्वास यावेळी आमदार विजयभाई गिरकर यांनी व्यक्त केला। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलशी बोलताना आमदार विजयभाई गिरकर काय म्हणाले ते आपण या व्हिडिओतून पाहू। आता आम्ही उभे आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या ठिकाणी, इंदुमिल दादर या ठिकाणी। आज आदरणीय आमदार विजयभाई गिरकर यांनी इंदुमिलची कामकाजाची सर्व पाहणी केलेली आहे। आपण भाईंना विचारणार आहोत की 2015ला प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांनी भूमिपूजन केल्यानंतर मध्यंतरी हा बराच कालावधी गेलेला आहे। आज आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची पाहणी केल्यानंतर काय सांगाल? नाही, नरेंद्र मोदीजीने जरी 2015ला उद्घाटन केलं, माननीय त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्या 16 परवानग्या होत्या त्याही आणल्या होत्या। त्याचं टेंडर प्रोसिडिंग आहे ते नंतर जे झालं ते जवळजवळ ते 2018ला टेंडर दिलं गेलं आणि ते शापूरजी पालनजी यांना टेंडर मिळालं आणि त्यांनी कामकाजाची सुरुवात केली। मध्ये कोरोना आल्यामुळे जे 20, 21, 22पर्यंत हे 3 वर्ष जसं मटेरियल किंवा इथे येत नव्हतं, आपल्याला माहिती असेल कोरोनामुळे सगळे ट्रान्सपोर्ट बंद होते, त्यामुळे ते थोडं त्याची संथगती झाली। त्यांनी काम सुरू केलं होतं, संथगतीने त्यांनी केलं, परंतु आता कामाचा या ठिकाणी जोरात काम चालू आहे। त्यांनी जसं म्हटलं 50%च्या वर काम झालेलं आहे। या ठिकाणी जो माझ्या मागे दिसतो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो 350 फुटाचा पुतळा उभा राहणार आहे। या पुतळ्याचा जो 100 फुटी बेस आहे तो जवळजवळ तयार झालेला आहे, आतलं काम बाकी आहे। अशी या पुतळ्याची जेव्हा पुतळा हा 350 फुटाचा पुतळा हा माननीय
जागतिक कीर्तीचे मूर्तिकार किंवा जे पुतळे बनवणारे आहेत हे राम सुतार दिल्लीमध्ये या पुतळ्याचं काम चालू आहे। अगोदर पुतळ्याची जी साईज होती ती 250 फूट होती आणि आपल्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी मागणी केली की 250 फूट ही पुतळ्याची साईज कमी आहे। ते म्हणाले आम्हाला 350 फुटाचा पाहिजे, म्हणजे बेस धरून 450 फुटाचा हा पुतळा होईल। आज ज्याला मी विचारल्यावर त्यांनी सांगितलं की जगामध्ये जे पुतळे आहेत जगातला हा 3रा नंबरचा उंच पुतळा आहे। जो वल्लभभाई पटेलांचा एक पुतळा जो आहे तो उंच आहे, त्यानंतर चीनमध्ये एक पुतळा आहे आणि हा 3रा पुतळा जो या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या इथे बनतो आहे, याची जी 450 फूट उंची होईल ही जगातली 3 नंबरची उंची या ठिकाणी होईल। आज आपण बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची पाहणी केल्यानंतर आपल्यासोबत कोणकोणत्या विभागाचे अधिकारी या पाहणी दौऱ्यामध्ये होते? याच्यामध्ये जे शशी प्रभू आहे यांची जे आर्किटेक्ट आणि त्यांची संबंधित जी कंपनी आहे जे या ठिकाणी करत आहे त्यांचे अधिकारी म्हणजे इंजिनियर उपस्थित होते। जे MMRDचे आहेत जे या ठिकाणचं सगळं त्यांच्या मार्फत बांधकाम केलं जात आहे त्यांचे अधिकारी होते। तसेच शापूरजी पालनजी हे या ठिकाणी जे बांधकाम करणार आहेत किंवा त्यांना हे जे कंत्राट मिळालं आहे त्यांचे अधिकारी इंजिनियर साळुंके साहेब या ठिकाणी उपस्थित होते। साधारण आंबेडकरी जनतेला या अधिकाऱ्यांनी किंवा आपल्या माध्यमातून काय शब्द द्याल की बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक आणखी काही वर्षानंतर महिन्यानंतर कधी पूर्ण होणार आहे? असं आहे की मी जसं म्हटलं की 250 फुटाचा पुतळा होता तेव्हा एक डिझाईन झाली होती, त्याचा जो बेस आहे तो बेस त्याप्रमाणे बनवला होता, परंतु 350 फुटाचा बनवल्यामुळे हा बेसही मजबूत करावा लागणार आहे आणि त्यानंतर जो अगोदरची डिझाईन होती ती बदलून 350 फुटाची डिझाईन करण्यात आली आणि आपण पाहता की हा समुद्र किनारी पुतळा आहे आणि या पुतळ्याला 190 किलोमीटरचा जरी वारा आला किंवा वादळ झालं तरी या पुतळ्याला जराही खर्चटणार नाही किंवा तो एवढा मजबूत केला आहे की पुतळ्याचं या ठिकाणी कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही। आज आपण हे सगळं पाहिल्यानंतर तुम्ही समाधानी आहात? आम्ही आता जसं म्हटलं की मधला टेंडरचा काळ, कोरोनाचा काळ आणि यामध्ये जी सरकार आली त्यांनी या हिंदू मिलच्या स्मारकाला मदतच केलेली आहे। सामाजिक न्यायमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, परंतु मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे कोरोना आणि त्याच्यामुळे आणि हे टेंडर पद्धती यामुळे थोडंसं संत गतीने चाललं, पण आता त्या ठिकाणी दिल्लीला पुतळा झालेला आहे। हा पुतळा जेवढा दिवस लागतील पुतळा बनवण्यासाठी त्यानंतर हे या बेसवर हे पूर्ण करतायत। जे बांधकाम आहे आपल्याला दिसत आहे, जे सगळं बांधकाम आहे सिव्हिल वर्क आहे ते पूर्ण केलेलं आहे आणि पुतळा एकदा बनवून झाला आणि पुतळा या ठिकाणी बसवल्यानंतर आपण त्याचं पुतळ्याला जेवढा वेळ लागेल तेवढा या ठिकाणी स्मारकाला वेळ लागेल। जे हिंदू मिलच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक होत आहे याची कुठपर्यंत वाटचाल झाली, कितपर्यंत बांधकाम झालं हे आज सर्व अधिकारी MMRDचे असतील, शापूरजी पालनजीचे असतील, शशी प्रभूंचे असतील, हे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी या स्मारकाविषयी माहिती दिली। मी त्यांना विचारलं कधी हे स्मारक पूर्ण होईल, तर आता त्यांनी सांगितलंय की आम्ही लवकरात लवकर करू। आता 50% वर काम पूर्ण झालेलं आहे। बांधकामाचं जे आहे मुख्य काम पुतळ्याचं आहे आणि मध्ये कोरोना आला आणि त्यामुळे हे काम थोडं रखडलं आणि आता राम सुतार जे आहेत जागतिक कीर्तीचे पुतळा बनवतात त्यांना हे काम दिलेलं आहे। दिल्लीमध्ये पुतळ्याचं काम चालू आहे। खरं म्हणजे अगोदर 250 फूट पुतळा ठरला होता, परंतु आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी हा पुतळा 350 असावा असं सांगितलं, त्यामुळे हा डिझाईनमध्ये बदल करण्यात आला। बेस 100 फूट तयार आहे, त्यातलं फक्त जे तांब्याचं काम आहे तेवढं बाकी आहे आणि ते झालं तर लवकरात लवकर हा या ठिकाणी पुतळा
पुतळा उभा राहिला की या स्मारकाचं उद्घाटन मी त्यांना विनंती केली आहे की नरेंद्र मोदी साहेबांनी याचं भूमिपूजन केलं आहे. या स्मारकाचं उद्घाटन नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान त्यांनी करावं, त्यांच्या हस्ते करावं असं आपण म्हटलेलं आहे. या ठिकाणी एक चवदार तळ्याची प्रतिकृती पण आहे. ज्या स्रोत आहे पाण्याचे हे चवदार तळं या ठिकाणी होणार आहे. त्याचप्रमाणे जे सर्व प्रांतातून जिथे जिथे बाबासाहेब आणि भगवान बुद्ध यांची जी स्थळं आहे त्या ठिकाणाहून एक एक वृक्ष आणून या ठिकाणी जवळजवळ 750 वृक्ष लावले जाणार आहेत. आणि तेही मग जे भगवान बुद्धाची पदस्पर्श झाला, श्रीलंका असेल, थायलंड असेल, कंबोडिया असेल, या सर्व देशातून वृक्ष मागवून या ठिकाणी मागवले जाणार आहे. आणि त्याने मला आश्वासन दिलं आहे की लवकरात लवकर कसलीही अडचण नाही आहे, परंतु हे काम समुद्राच्या बाजूला असल्यामुळे वाऱ्याचा जो या ठिकाणी असलेला जो वादळी वारा असतात त्यामध्ये 350 किलोमीटर वेगाने जरी वारे वाहिले तरी हा पुतळा या ठिकाणी जो आहे तशा प्रकारची डिझाईन केली जाते. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की हा पुतळा बाबासाहेबांचे स्मारक लवकरात लवकर होईल. केंद्र आणि जे महाराष्ट्रातले मंत्री आहेत त्यांच्याशी मी बोलणार आहे आणि हा पुतळ्याचं लवकरात लवकर उद्घाटन होईल, स्मारकाचं उद्घाटन. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.